आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी। गणपती बाप्पा मोरया। खेतवाडीच्या 12व्या गल्लीतील बाप्पांच्या दर्शनाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। गणरायाची प्राणप्रतिष्ठापना सकाळीच पार पडली। बाप्पाच्या दर्शनाकरता भक्तजन आतुर झालेले आहेत। बाप्पांची सुंदर रेखीव अशी मूर्ती पाहून भाविकांना बाप्पांच्या सौंदर्याची भुरळ पडली असंच म्हणावं लागेल। आणि त्याचप्रमाणे देखाव्यासाठी श्रीराम आणि हनुमानाची भव्य मूर्ती त्या ठिकाणी स्थापित करण्यात आली। महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा सकाळीच पार पडलेली आहे। तसेच सार्वजनिक मंडळामध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्राणप्रतिष्ठा पार पडलेली आहे। आता आपण आहोत खेतवाडीच्या 12व्या गल्लीमध्ये। या बाप्पाला गणराज, खेतवाडीच्या 12व्या गल्लीतील गणराज असे नाव आहे। बाप्पाची भव्य अशी मूर्ती आपण पाहतोय। साधारण 14 फुटाची ही भव्य अशी मूर्ती आहे। त्याचप्रमाणे बाप्पाला सफेद रंगाचं पितांबर घालण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे बाप्पाची जी मूर्ती आहे ती सुबक आकर्षक अशी आहे। लहान जे मुलं आहेत, भक्त लहान जे आहेत ते देखील बाप्पाच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत। आपण पाहू शकतोय बाप्पाच्या एका साईडला श्रीराम आहेत। श्रीरामाची भव्य अशी मूर्ती आहे। तर त्याचप्रमाणे आपण पाहू शकतोय गणपती बाप्पाच्या दुसऱ्या साईडला हनुमानाची भव्य अशी मूर्ती आहे। त्याचप्रमाणे भव्य असं महाल इथे बनवण्यात आलेला आहे आणि या महालामध्ये खेतवाडीच्या 12व्या गल्लीतील गणराज विराजमान झालेला आहे। बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये बरेच जी मंडळ आहेत, सार्वजनिक मंडळ, त्यामध्ये हजेरी लावत असतात। त्याचप्रमाणे इथे प्रत्येक वर्गातील जे गणेश भक्त असतात ते बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात। आता आपण इथे जे मंडळाचे विश्वस्त आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, इथे बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षीच हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात। बाप्पाचं गणराज म्हणून असं नाव आहे, काय सांगाल? भाविक जे येतात प्रत्येक दिवसात 70 ते 80 भाविक येतात दर दिवशी आणि पुढच्या म्हणजे 10 दिवसात अजून वाढत चालतं। खेतवाडीच्या 12व्या गल्लीतील गणरायाच्या दर्शनासाठी जे पहिल्यांदा भाविक आलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद देखील वेगळाच आहे। त्यांच्या मनात देखील जी भक्ती आहे ती वेगळीच आहे। अशा प्रकारे हा खेतवाडीच्या 12व्या गल्लीतल्या गणरायाचं दर्शन आपण घडवलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।